नमस्कार. नवनताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नागपंचमीसाठी आपण रेसिपी करत आहोत. त्यात मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यात 2 टेबलस्पून खोवलेला नारळ घातला आहे आणि दूध घालून आपण हे मिक्स करून 10 मिनटं झाकून ठेवूया. 10 मिनिटांनी बघा रव्याने सर्व दूध शोषून घेतले आहे. आता आपण हे मिक्स करूया आणि ह्याच्यात चिमूटभर मीठ घालूया. ह्याच्यात आता मी साखर घातलेली आहे, साखरेची पावडर. ती कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. मी 2.5 टेबलस्पून घातलेली आहे. वेलचीचे दाणे कुटून घातलेले आहेत. मिक्स करून घेऊया आणि उरलेलं दूध जे होतं थोडं ते 2 ते 3 टेबलस्पून घालूया. आणि आपल्याला थोडंसं पातळ हवं आहे मिश्रण, पण एकदम पातळ नको आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. हे बघा एवढं मिश्रण आपलं घट्ट हवं. फ्रायपॅन मी ते तापत ठेवलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं तूप टाकलं आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं आहे थोडं थोडं घालून त्याचे असे डोस्याप्रमाणे करून घेऊया. वरून तीळ घालूया आणि चांगलं दोन्ही बाजूने गोल्डन असं झाल्यावर काढून घेऊया. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.